अहो मंडळी, ऐका ना, खूप सारे लॉंग विकेंड आले, तर लॉंग विकेंड स्पेशल 5 ते 7 जणांना पुरेल अशी ही पावभाजी आहे. अगदी सोप्या पद्धतीने कुकरच्या एका शिट्टीत पावभाजी ही तयार होते. रंग बघा, रूप बघा, टेक्स्चर बघा, अतिशय पौष्टिक पद्धतीने केलेली ही पावभाजी आहे. वा 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 वा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. सबस्क्राईब केले नसेल तर पटाक्कन सबस्क्राईब करा. अगदी सोपी ही पावभाजीची रेसिपी आहे. साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपडेट केले, नक्की चेक करा. पण मी काय म्हणते, आपण पटाकदिशी साहित्यावर एक नजर तर घालूयात. 1/2 किलो कांदा, कपभर इथे फ्लॉवर घेतलाय किंवा 100 ग्राम, 100 ते 125 ग्राम. अर्ध बीट किसून घेतलंय. 2 ढोबळी मिरचीच्या फोडी, 2 टोमॅटो, 2 मोठे किंवा असे बटाटे म्हणजे आतपाव बटाटा बेसिकली, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, चवीपुरतं मीठ, आलं लसूण पेस्ट, वाटाणा आणि यासोबतच बटर, तेल आणि आपलं मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर. कुकरमध्ये 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं. तोवर आपण कांदा बारीक चिरूयात. तेल तापेपर्यंत कांदा छान बारीक चिरून होणार. तर आपलंच हे पुश चॉपर आहे मधुराज रेसिपीचं. मधुराज रेसिपी club.com नावाची वेबसाईट आहे, तिथे जाऊन हे तुम्ही चेक करू शकता. तर यावर हे झाकण ठेवायचं आणि मग हँडल आणि काही पुशमध्ये तर चिरून. पावभाजी करण्यासाठी ना हे प्रॉडक्ट अगदी लाईफ सेवर आहे. बघा, एकदम बारीक कांदा चिरला जातो. आता हा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये. तेलही गरम झालं. आता कांदा पटकन शिजावा म्हणून थोडं मीठ घालायचं कांद्यावर. आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतूया. चला, कांदा इथे छान परतला जातोय, तोवर टोमॅटो देखील बारीक करूयात. टोमॅटोच्या फोडी, हे बघा टोमॅटो देखील मस्त बारीक होतं. आणि आणखी एक 3-4 मिनिटं कांदा परतायचा. कांदा इथे छान परतत आला. आता यामध्ये हे टोमॅटो घालूयात. बघा काय सुरेख एकसारखा सोनेरी रंग आलाय, मस्त दिसतोय. आता हे बारीक चिरलेलं टोमॅटो हेही मिसळायचं आणि 4-5 मिनिटं टोमॅटो छान परतून घेऊया. नॉनस्टिक कढई वापरायला भीती वाटते. तांब्या पितळच्या कढयांना मेंटेनन्स खूप जास्त आहे. तर तुमच्या सोयीकरता दणदणीत वजनाची आणि प्रीमियम क्वालिटीची मीडियम साईजची ट्रायप्लाय कढई नुकतीच लॉन्च केली आहे. कुठे खरेदी करू शकता? मधुराज रेसिपी club.com किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे. चला, टोमॅटो छान परतून होतोय, तोवर पुढच्या भाज्या देखील करूयात की. आता इथे फ्लॉवरचे तुरे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत हे. आणि फ्लॉवर सोबतच ढोबळी पण घालूयात, म्हणजे हे एकत्रच छान बारीक होईल. आहे की नाही लाईफ सेवर? भाज्या बारीक चिरत बसायची गरज नाही. काय बात आहे. बघा, ढोबळी आणि फ्लॉवर एकदम बारीक झालेत. वा वा वा, एकदम लाईफ सेवर आणि टाईप सेवर आहे. आता बघा, ते होईपर्यंत टोमॅटो देखील इथे आपलं एकसंध झालं. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट, पावभाजी मसाला आणि आपली मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर. पदार्थ पचायला हलका जातो पण रंग सुरेख येतो. 1-2 चमचे पुरेसे होते. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करूयात. आहा, काय कमाल रंग आलाय आणि काय सुवास दरवळतो. क्या बात आहे. हे बघा, मसाला असा फार वेळ परतायची गरज नाही, फक्त एकजीव करायचा. आता हा कुकरच्या एक बाजूला करून घेते आणि याच्या मधोमध बेसन घालते 1 चमचा. बेसन नाही घातलं तरी चालेल, पण पावभाजी आहे ना अशी एकसंध व्हायला फार मदत होते. टेक्स्चर जे म्हणतो ना आपण, बहारदार टेक्स्चर येतं. बेसन आहे ना हलकं मिनिटभर भाजून घ्यायचं. नाही घातलं काही हरकत नाही, पण एकदा करून बघा. बरेच जण टाळतात, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक ते मस्त असं लपलपीत बहारदार टेक्स्चर असतं, एकसंध मखमली, ते टेक्स्चर या बेसन मिळतं. त्यामुळे स्किप नाही काय करू. चला, बेसन भाजून झालं. आता हे या कांदा टोमॅटोच्या मसाल्यासोबत मिसळून घ्यायचं.
मस्त मस्त. आता यामध्ये सगळ्या भाज्या घालूयात. हे फ्लॉवर आणि ढोबळी मिरची बारीक केलेली, मटार, किसलेलं बीट. बीटामुळे भाजी पौष्टिक व्हायला मदत होते. टोमॅटोचा आंबटपणा देखील कमी होतो. यासोबतच किसलेला बटाटा. हे सगळं एकजीव करूयात. आता बटाटा मी किसून घेतलाय. का किसून घेतलं तुम्हाला सांगते. नंतर ते रगडावं लागतं ना, मॅश करावं लागतं. तो त्रास खूप कमी होतो बटाटा किसून घेतला तर. बरं, बटाटा चॉपरमध्ये जसं कांदा बारीक चिरला जातो तसाच अगदी बारीक होतो, पण मी प्रेफरेबली बटाटा पावभाजीला, म्हणजे यापूर्वीचेही व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर मी किसूनच घालते. आता हे बघा, रंग बघा काय बहारदार आलाय. हे जे बीट घातलंय आपण, आपलं बॅडगी मिरची घातली, त्यामुळे कमाल रंग येतो. आता यामध्ये गरम गरम पाणी घालूयात. तुम्हाला कितपत घट्ट हवी, सैल हवी त्या अंदाजात. मीठ चवीपुरतं मिसळून घेऊयात. आहा हा, काय दिसतं आणि सुवास तर एवढा कमाल दरवळतोय. आणि तुम्हाला सांगते, झटकीपट होणारा हा प्रकार आहे. मला म्हणजे हे 5 जणांसाठी अगदी परफेक्ट आहे. नुसती पावभाजी खाल्ली तरी मोर दॅन इनफ आहे. आणि पावभाजीसोबत इतर काही असतील तर 7-8 जण तर चापून चोपून खातील, इतकं अचूक हे प्रमाण आहे. आता पहिलं राऊंड ऑफ पाणी आपण टाकलं, ते मिसळून घेतलं. आता कुकरचं झाकण लावण्यापूर्वी एक पाण्याचा थर खाली देऊन ठेवायचा, म्हणजे मग भाजी आहे ना शिट्टी काढताना चिकटत नाही. हे बघा, हे असं पाणी घालायचं आणि हवं तर थोडंसं असं खाली ढकलायचं, म्हणजे भाजी शिजत असताना अजिबात करपणार नाही. ही शेवटची स्टेप आहे ना, अगदी गरजेची. ही स्किप नका करू, पाणी घालायची असं. चला, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 1 शिट्टी पुरेशी होती. मोठ्या आचेवर काढल्या तर 2 शिट्ट्या काढू शकता. चला, इथे बरोबर मध्यम आचेवर 1च शिट्टी केली, वाफ फक्त काढून घेतली. कुकरही थंड झालाय. आता चेक करूयात. बघा, भाजी काय मस्त दिसते आणि जबरदस्त रंग आलाय. वा 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 वा. आता सगळ्यात फेवरेट काम म्हणजे भाजी अशी मॅश करून घ्यायची. हे बघा, मॅशर घ्यायचं आणि चांगली एकजीव करायची. आपण आहे ना यामध्ये सगळंच अगदीच बारीक बारीक चिरून टाकलंय, त्यामुळे मॅश करायलाही फार असं काही मेहनत किंवा एफर्ट घ्यावी नाही लागत. बघा, मस्त एकसंध झाली आणि जास्त मेहनतही नाही लागली. फटाफट फटाफटी बघा छान होते. एकजीव झाली आहे, रंग सुरेख आलाय आणि दिसते काय बहारदार. बघा, परफेक्ट स्ट्रीटवर मिळते तसंच टेक्स्चर आलंय. आता यामध्ये अर्थातच बटर घालूयात. आता बटर किती कमी किती जास्त हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता. आता बटर घातलं की गॅस सुरू करायचा आणि ही भाजी गरम करायला ठेवूयात. पण भाजी गरम होते तोवर पाव देखील आपण भाजून घेऊयात. बटर घ्यायचं तव्यावर, छान असं पसरवून घेऊयात. असं सॅटिस्फाईंग वाटतं ना हे बघायला. आता हा लादी पाव यावर ठेवायचा. आतली बाजू आधी भाजून घ्यायची आणि मग थोडंसं बटर असं वरण पण लावायचं. पाव होतोय तोवर ही भाजी पण मस्त गरम होते. वा वा. चला, पाव आतल्या बाजूने छान भाजून झाला की हा बाहेरच्या बाजूने पण एकसारखा करून घेऊया. आहा, मस्त अशी लपलपीत पावभाजी अगदी स्ट्रीटवर मिळते त्यापेक्षाही भारी होते. घरात झटकीपट होते. कुकरच्या एका शिट्टीत तयार, पाव तयार. तर सांगायची गरज आहे का. मस्त बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू, पावभाजी. आहा, काय बेत होतो. आता एका मागे एक लॉंग वीकेंड आहे, तर हा बेत तर एकदा झालाच पाहिजे. वा वा. पुन्हा भेटूयात अशाच लॉंग वीकेंड रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.